सर्वांना माझा नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? तर मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांना माहीतच आहे की काल एकादशी होती आणि त्याचाच इथे मी आज एकादशीचा उपवास सोडायचा आहे. तर त्याच निमित्ताने मी इथे स्वयंपाक बनवलेला आहे आणि स्वयंपाक काय काय बनवलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे मी पाटवडीची भाजी केलेली आहे, सोबतच इथे कढी केलेली आहे, भात पोळी आणि इथे मी शिरा बनवलेला आहे. तर हे सगळं मी इथे बनवलेलं आहे. तर म्हटलं चला एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, कारण सगळ्या रेसिपी जर एकत्रच मी तुमच्यासोबत शेअर करणार तर व्हिडिओ खूप लांब होतो. म्हणून मी इथे एक रेसिपी टाकणार आहे, म्हणजेच की शिऱ्याची रेसिपी वेगळी टाकणार आहे आणि सोबतच भाजीची पाटवडीची त्याची रेसिपी मी इथे वेगळी टाकणार आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी टाकणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जर का व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्ही इथे बघू शकताय भाजीचा कलर वगैरे किती छान आलेला आहे. आणि सोबतच इथे मी शिरा बनवलेला आहे. तर शिरा हा मी तुपात किंवा डालड्यामध्ये बनवलेला नाही आहे. हा शिरा मी तेलामध्ये बनवलेला आहे, कारण माझ्याकडे तूप किंवा डालडा अवेलेबल नव्हता. तर मी म्हटलं चला आपण तेलामध्ये बनवून बघूया. तर मी इथे तेलामध्ये शिरा बनवलेला आहे आणि मी इथे सामग्री वगैरे दाखवलेली नाही, कारण सकाळी स्वयंपाक करायचा होता आणि खूप घाई झालेली होती. तर त्यामुळे मी इथे स्वयंपाक असा बनवलेला आहे घाई गडबडीमध्ये. तर मला सामग्री वगैरे इथे काही दाखवता आलेली नाही आहे. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की मी इथे कोणत्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी नाही ॲड केल्या, हे सगळं तुम्हाला इथे माहीतच होऊन जाईल. तर सगळ्यात आधी मी इथे गंजामध्ये तेल टाकून तेल तापायला ठेवून दिलेलं होतं. तर तेल इथे तापलेलं होतं. तर थोडीशी मी इथे फोडणीसाठी म्हणून मोहरी टाकलेली होती आणि नंतर कांदा टाकला, मसाला टाकलेला आहे आणि इथे अर्धा चम्मच इतकं मी तिखट टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि अर्धा चम्मच इतकी मी हळद टाकलेली आहे. छोट्या चम्मचनी हळद टाकलेली आहे. तर तुम्हाला जेवढं तिखट खायचं आहे तुम्ही त्याच्यानुसार इथे टाकू शकता. तर मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. 1.5 वाटी बेसनाच्या त्याच्यानुसार मी इथे सगळे तिखट मीठ वगैरे ॲड केलेले आहे. तर याच्यामध्ये मी मिरची वगैरे काही ॲड केलेली नाही, त्यामुळे मिरची पावडर थोडं जास्त टाकलेलं आहे. तर इथे टमाटर वगैरे छान सॉफ्ट झालेले होते. तर याच्यामध्ये मी 2 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे आणि 2 ग्लास पाणी टाकून मी अशी छान उकळी काढून घेतलेली आहे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर 2-3 मिनिट पाणी मी असंच ठेवणार आहे, म्हणजे 2-3 मिनिट या पाण्याला पुन्हा आणखी मी 2-3 शिजवून घेणार आहे. आणि पाणी छान असं उकळलं आणि छान अशी 2 मिनिट शिजलं की मग त्याच्यामध्ये आपण बेसन ॲड करूया. तर आत्ताच मी सांगितलं की इथे मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर 1 वाटी बेसन मी टाकत आहे. 1 वाटी बेसन टाकून मी आधी त्याला फिरवून घेणार आणि नंतर पुन्हा मी अर्धी वाटी बेसन टाकणार आहे. तर लक्षात घ्यायचं की बेसनामध्ये अशा गुठल्या झालेल्या नाही पाहिजे. तर माझ्या इथे गुठल्या झालेल्या होत्या. तर मी इथे गॅसचा जो फ्लेम आहे तो मोठाच ठेवलेला होता, जास्त ठेवलेला होता. तर त्यामुळे असं झालेलं आहे. तर तुम्ही इथे गॅस कमी करून इथे बेसन टाकायचं. तर आता मी काय करणार आहे, जी आपली रवी राहते त्याच्याने मी असं फिरवून घेणार आहे. त्याच्याने फिरवलं की सगळ्या गुठल्या त्या आहे त्या निघून जातात आणि इथे बेसन पण छान असं स्मूथ आणि घट्ट छान येऊन जाते. तर तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये छान असं बेसन किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे आणि सोबतच छान खतखत शिजत पण आहे. तर इथे पूर्णपणे माझं बेसन जे होतं ते घोटून झालेलं होतं. तर आता मी इथे 5 मिनिट झाकण ठेवून याला बंद असं शिजवून घेणार आहे. तर बेसन छान इथे पकलेलं होतं आणि मी इथे काढून पण घेतलेलं आहे. तर ताटाला तेल लावून ठेवलेलं होतं आधीच. तर त्या ताटामध्ये मी बेसन टाकून घेतलेलं आहे. आता सगळं बेसन मी इथे टाकून घेतलं. तर काय करायचं, आता थंड पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि नंतर चम्मच जो आहे तो थंड पाण्यामध्ये टाकायचा आणि नंतर त्याला असं प्लेन करायचं. जास्त पातळ प्लेन करायचं नाही आहे, थोडंसं असं जाडसर त्याची जाडी राहिली पाहिजे तसं इथे पसरवायचं आहे आपल्याला. तर व्हिडिओमध्ये तुम्ही इथे बघतच असाल की मी इथे कशी करत आहे. तर तसंच इथे करायचं आहे तुम्हाला सुद्धा. तर जास्त जर तुम्ही इथे पातळ अशी त्याची जाडी कराल तर पाटवडी इथे मोडू शकते, म्हणजे खूप आपण ग्रेव्हीमध्ये जेव्हा टाकतो तर तेव्हा खूप ती इथे मोडू शकते. तर म्हणून थोडंसं इथे जाड ठेवायचं. तर आता पाटवडी मी इथे रेस्ट करायला ठेवून दिलेली आहे 5 मिनिट, म्हणजे थंडी झाली की ती छान सेट होऊन जाते. तर इथे मी आता एक कढई घेतली आहे. कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल टाकून तापायला ठेवलेलं होतं. तर तेल इथे छान तापलेलं होतं. तर फोडणीसाठी म्हणून मी इथे थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि मग नंतर मी इथे कांदा टाकणार आहे. तर कांदासुद्धा इथे मी टाकलेला आहे
आणि छान तेलसुद्धा इथे छान गरम झालेलं होतं. तर आता ना मी घरीच मसाला बनवलेला होता. घरचा मसाला बनवलेला मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर मी मसाल्यामध्ये काही जास्त गोष्टी ॲड करत नाही, म्हणजे जे बेसिक गोष्टी आहेत आपल्या त्याच मी याच्यामध्ये ॲड करते. तर इथे खोबरं आणि कांदा आणि लसूण, धनिया पावडर, जिरा पावडर आणि आलं, फक्त याच एवढ्याच 5च गोष्टी मी याच्यामध्ये ॲड करते. तर ह्या सगळ्या गोष्टीला मी बारीक मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतलेलं होतं. तर आम्ही प्रत्येक भाजीला घरीच असा मसाला बनवतो. तर इथे ना आता मसाला वगैरे टाकून छान मी इथे 2 मिनिट छान परतून घेतलेला आहे आणि सोबतच इथे 2 मी हिरव्या मिरच्या कापलेल्या होत्या तर त्या टाकलेल्या आहेत आणि सोबतच एक टमाटर घेतलेला होता तर तो सुद्धा यामध्ये टाकून मी असं फिरवून घेतलेला आहे. लाल तिखट टाकत आहे, तर 2 चम्मच इतके लाल तिखट टाकलेले आहे, कारण तिखट इथे जास्त तिखट नाही त्याच्यामुळे मी इथे 2 चम्मच टाकत आहे. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इतकी मी म्हणजे छोट्या चमच्यानी हळद टाकलेली आहे. तर आता या सगळ्याला सुद्धा मी इथे एकजीव करून घेते आणि 2-3 मिनिट याची सुद्धा वाफ काढून घेते, म्हणजे टमाटर इथे सॉफ्ट होईपर्यंत. तर टमाटर छान इथे सॉफ्ट झाले की मग नंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया. तर तुम्ही इथे बघू शकताय टमाटर छान सॉफ्ट झालेले होते आणि सोबतच छान गोष्टी इथे म्हणजे एकजीव झालेल्या होत्या, शिजलेल्या होत्या. तर इथे ना मसाल्याचं जे पाणी होतं तर ते याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि सोबतच आता मी ग्रेव्ही इथे बनवणार आहे. तर याला एकजीव करून घेते आणि नंतर जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तर त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या. तर यामध्ये मी ना 2 ग्लास म्हणजे 3 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे ते त्याच्यानुसार तुम्ही इथे मसाला पण करा आणि पाणी पण ॲड करा. तर मी 3 ग्लास पाणी इथे ॲड केलेलं आहे. तर आता ना या पाण्याला छान आपण अशी उकळी काढून घेऊ आणि मग नंतर ना छान उकळी आली या 2-3 मिनिटे आपण पाण्याला सुद्धा शिजू देऊ आणि नंतर त्याच्यानंतर आपण इथे वडी ॲड करूया. तर आता वडी बघूया आपण सेट झाली आहे का ते. तर तुम्ही बघू शकताय वडी इथे किती छान सेट झालेली आहे. मी ना याच्यामध्ये सांबार टाकायचा विसरले होते तर इथे वरून मी सांबार टाकलेला आहे. तर बघू शकता इथे वडीसुद्धा छान झालेली आहे. पाण्याला ना छान इथे उकळी येतपर्यंत मी असे वड्या कापून घेणार आहे. वड्या कापून झाल्या की मग नंतर आपण पाण्यामध्ये ॲड करूया. तर बघू शकता इथे छान प्रकारे माझ्या पूर्ण इथे वड्या कापून झालेल्या आहे. कुठेही तुटल्या किंवा फाटलेल्या अजिबात नाही आहे. सगळ्या जशा व्यवस्थित झालेल्या आहे आणि जशा मी ज्या आकारात कापलेल्या होत्या त्याच आकाराने इथे छान व्यवस्थित झालेल्या आहे. फाटलेल्या सुद्धा नाही आहे, कुठे तुटलेल्या सुद्धा नाही आहे. तर बघू शकता मी एवढी जाड इथे त्याची जाडी ठेवलेली होती आणि खूप कडक किंवा जास्त असं मुलायम वगैरे नाही झालेलं आहे, मीडियम झालेल्या आहे, बरोबर झालेल्या आहेत. सगळ्या वड्या मी इथे एक एक करून तुम्हाला दाखवत आहे. तर इथे बघतच असाल तुम्ही वड्या छान झालेल्या आहेत. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ इथे पूर्ण माझा बघितला ना की तुम्हाला समजूनच जाईल की मी इथे कशा पद्धतीने भाजी बनवलेली आहेत. आणि मेन म्हणजे इथे ग्रेव्हीचं काही नाही, ग्रेव्ही आपल्याला कशीही बनवता येते, पण इथे बेसनचं जे प्रमाण आहे म्हणजे बेसन आपण जे बनवलं होतं पाटवडीचं तर ते इथे छान झालं ना तर पाटवडीची भाजी तुमची परफेक्ट झाली समजा. मेन म्हणजे आपल्याला इथे पाटवडीच आहे. तर इथे ना पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ना याला मी 2-3 मिनिट इथे शिजवून घेणार आहे. 2-3 मिनिट इथे छान पाणी शिजलं की नंतर त्यामध्ये मी पाटवडी टाकून घेते आणि पाटवडी इथे मी टाकताच गॅस बंद करून घेणार आहे. गॅस आपल्याला इथे चालू ठेवायचा नाही आहे. तर पाटवडी टाकत असतानाच फक्त इथे गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर जेव्हा आपण पाटवडी टाकतो तेव्हा आपल्याला गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे. तर त्याच पद्धतीने मी सगळ्या इथे पाटवड्या टाकून घेत आहे. तर इथे ना माझ्या पाटवड्या सगळ्या टाकून झालेल्या आहे ग्रेव्हीमध्ये. तर आता ना इथे सांबारसुद्धा टाकायचं आहे. तर यालासुद्धा मी अशी छान व्यवस्थित फिरवून घेते आणि सांबार टाकून घेते. तर सांबार इथे माझा सगळा टाकून झालेला आहे. तर आता बघू शकता इथे तुम्ही भाजी माझी पूर्णपणे रेडी झालेली आहे पाटवडीची. तर इथे ग्रेव्हीसुद्धा मी खूप अशी घट्ट केलेली नाही आणि खूप अशी पातळ पण केलेली नाही आहे. खूप व्यवस्थित आणि परफेक्ट इथे भाजी झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.